नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, 17 नोव्हेंबरची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट 17 नोव्हेंबरची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 17 नोव्हेंबरची महत्त्वाची माहिती आहे. नोव्हेंबर हप्ता वाटप, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्या वाटपाच्या संदर्भात, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला वाटपच होणार आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व महिलांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे, अन्यथा तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही आणि माहिती समजली नाही तर त्यासाठी जबाबदार तुम्हीच राहणार आहेत, कारण मी तुम्हाला संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नोव्हेंबर हप्ता जो आहे त्याच्या वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, कारण आता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तो म्हणजे नोव्हेंबरचाच हप्ता आहे. आता हा नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पुढे बघा, सर्वांना 2000 रुपये सुरू. बघा, 2000 रुपये पण ह्या ठिकाणी सुरू होणार आहेत 19 तारखेपासून. 19 तारखेपासून 2000 रुपये सुरू होणार आहेत. हे 2000 रुपये कुणाला येतील? लाडक्या बहिणींना मिळतील का? तर हो, लाडक्या बहिणींना 2000 रुपये मिळतील. कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, कोणत्या महिलांना 2000 रुपये येतील, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. 2000 रुपये थेट 2000 रुपये लाडक्या बहिणींना तुम्हाला वाटप होणार आहे. त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ती पण तुम्हाला समजणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, KYC प्रॉब्लेम मिटला. KYCचा पण तुमचा जो काही प्रॉब्लेम होता तो त्या ठिकाणी आता मिटलेला आहे. त्याची पण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सोप्या व गावरानी भाषेत लाडक्या बहिणींनो, सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळं काही जी काही आलेले अपडेट आहे त्या सगळ्या तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. सुरुवातीला आपण नोव्हेंबर हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर 2000 रुपयांच्या वाटपाच्या संदर्भात आणि नंतर KYCच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात तिघही माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. म्हणून एक एक करून आपण तिघही माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ थोडा त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे तर तुम्हाला समजणार आहे. लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सर्वात महत्त्वाची पहिली माहिती, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार. बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर दिवस झालेले तुम्ही पण पैशांची वाट पाहत आहेत. पैसे म्हणजे काय तर 1500 रुपये. नोव्हेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला कधी येतील याची महिला भगिनी वाट पाहत आहेत. त्याच्यातच आपण जर पाहिलं तर महायुती सरकारने जो जाहीरनामा दिलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आमचं जर सरकार आलं तर आम्ही 2100 रुपये देऊ अशा पद्धतीचं पण जाहीरनामा महायुती सरकारने जाहीर केलेला होता. महायुतीचं सरकार त्या ठिकाणी भरघोस मताधिक्याने त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना हा फॅक्टर असल्याचं बोललं जात आहे. तर लाडकी बहीण योजनेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही सरकार आहे महायुतीचं ते आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींसाठी सरकार निर्णय घेऊ शकतं 2100 रुपये देण्याच्या संदर्भात, कारण तो जाहीरनामा सरकारचा होता. 2100 रुपये पण तुम्हाला मिळतील का त्याच्यासाठी तुम्हाला मागणी लावून धरायची. 2100 रुपयांची मागणी तुम्हाला काय वाटतंय, 2100 रुपये पाहिजेत का? कोणकोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. बघा, 2100 रुपयाची जर तुम्ही मागणी लावून धरली तरच तुम्हाला सरकार देणार आहे आणि जर तुम्ही मागणी लावली नाही, मागणी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला मिळणार नाही. बघा, आपण दुकानात जात असतो, दुकानात पण गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मागावं लागतं तरच आपल्याला दुकानदार देत असतो. त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे आपल्याला जर 2100 रुपयांची मागणी जी आहे ती लावून धरायची तरच तुम्हाला सरकार पण 2100 रुपये देणार आहे. त्याच्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे आहे. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार. तर नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे बघा. नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार, लाडकी बहीण योजना नोव्हेंबर इन्स्टॉलमेंट. लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. बघा, भरपूर महिला भगिनी विचारत आहेत, दादा नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, सर नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार. तर त्याचीच महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. बघा, नोव्हेंबर हप्ता महिना अखेर किंवा पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो. बघा, महिन्याच्या अखेरला किंवा पुढच्या महिन्यात तुम्हाला हा हप्ता येऊ शकतो. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. डिसेंबर महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. बघा,
आपण पाहिलं तर अगोदरच आचारसंहिता जी आहे ती लागलेली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 3 डिसेंबरपर्यंत या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या आटपून जातील. 3 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचं आपल्याला त्या ठिकाणी कळालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे नगर परिषद आणि नगरपंचायतींचा. 3 डिसेंबरला त्या ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत हा जो काही नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, त्या निवडणुका आटपून जातील. त्याच्यानंतर बघा, त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील. दरम्यान याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, अजून कुठली अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. पण नोव्हेंबरचा हप्ता वाटप होणार आहे का? तर हो, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला वाटप होणारच आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कसा वाटप होईल बघा, ते पण तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये समजणार आहे. पुढची जी अपडेट आहे ती 2,000 रुपयांच्या संदर्भात आहे. ती पण आपण लगेच पाहूया. त्या अपडेटमध्ये तुम्हाला कळून जाईल 2,000 रुपयांच्या संदर्भातची अपडेट काय ते लगेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. तर बघा, पुढील अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी PM किसान योजनेचा 21वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारत होते. बघा, 21वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत होते. आता याच्यामध्ये काय बघा, लक्षात घ्या, भरपूर महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनींच्या नावावर शेती आहे आणि त्या महिला भगिनींना पण ह्या ठिकाणी 2,000 रुपये मिळणार आहेत. 2,000 रुपये जे ह्या ठिकाणी मिळणार आहेत. कशाचे? तर PM किसान योजनेचे. PM किसान योजनेमध्ये या महिला भगिनी आहेत ज्या महिला भगिनींना 2,000 रुपये इथून मिळतील आणि 500 रुपयांचा जो लाभ आहे तो लाभ लाडकी बहीण योजनेतून कव्हर केला जातो. अशा पण काही भरपूर महिला भगिनी आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलं तर 2,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आता कोणत्या लाडक्या बहिणी आहेत? ज्या बहिणींच्या नावावर शेती आहे, ज्या बहिणींना PM किसान योजनेचा लाभ मिळतो, त्या लाडक्या बहिणींना 2,000 रुपये मिळतील. कधी मिळतील ते तुम्हाला पुढे सांगतो. दरम्यान आता याची प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, ज्या महिला भगिनी वाट पाहत होत्या, शेतकरी बांधव वाट पाहत होते, त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे. PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत घोषणा झालेली आहे. ती तारीख तुम्हाला लगेच सांगतो. तर बघा, या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये. PM किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी 21वा हप्ता मिळणार आहे. बघा, 19 नोव्हेंबर म्हणजे काय? तर आज जर आपण पाहिलं तर 17 नोव्हेंबर आहे. आजपासून फक्त 2 दिवसात महिला भगिनींना पण 2,000 रुपये येऊन जातील. ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर शेती आहे, ज्या लाडक्या बहिणींना PM किसान योजनेचा लाभ मिळतो, त्यांना 2,000 रुपये मिळून जातील. शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून शेतकरी PM किसानच्या हप्त्याची वाट पाहत होते. त्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. PM किसान सन्मान निधीच्या X अकाउंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली. बघा, ऑफिशियल अकाउंट जे आहे PM किसान सन्मान निधी योजनेचं, तर त्या ऑफिशियल अकाउंटवरून माहिती देण्यात आलेली आहे PM किसान योजनेच्या संदर्भात. बघा, PM किसान की 21वीं किस्त का हस्तांतरण दिनांक 19 नवंबर 2025. कृपया लिंक पर क्लिक करे और अभी रजिस्टर करें. तर तुम्हाला PM किसान योजनेमध्ये रजिस्टर करायचं असेल तर ते करून घ्या. आणि सर्व शेतकरी बांधवांना पण सांगतो, KYC तुमची असेल तर ती लवकर करून घ्या, तरच तुम्हाला पण पैसे मिळतील. 21वा हप्ता आहे, 19 नोव्हेंबरपासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. 19 नोव्हेंबरला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये ह्या ठिकाणी जमा होतील. त्याच्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी पण आहेत, त्यांच्या अकाउंटला पण हे पैसे जमा होतील. आता पुढची महत्त्वाची अपडेट KYCच्या संदर्भात, ती पण आपण लगेच पाहूया. तर बघा, KYC प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर स्पष्टीकरण स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपली जी मागणी होती भरपूर दिवसांपासून, ज्या महिला भगिनींचे वडील नाही आहेत किंवा ज्यांचे पती नाही आहेत, अशा महिला भगिनींनी काय करायचं आहे, त्यांचा लाभ बंद होईल का, ही संपूर्ण महिलांची मागणी होती. आणि त्या मागणीला पाठिंबा द्या असं मी महिला भगिनींकडे सांगितलं होतं. पण महिला भगिनीच स्वतः महिलांसाठी उभा राहत नाही आहेत. कारण भरपूर महिलांना मी सांगितलं होतं, जर तुम्हाला त्या ठिकाणी भरपूर महिला आहेत, ज्या महिला भगिनींना याचा त्या ठिकाणी नुकसान होणार आहे, कारण त्या महिला भगिनींचे वडील नाही आहेत, पती नाही आहेत आणि ते दुर्दैवाने आहे. त्यांनी ते बघा, ते दुर्दैवाने झालेलं आहे आणि त्यांना त्याच्यासाठी सपोर्ट हवा आहे. कारण ही जी काही बातमी होती ती सरकारपर्यंत पोहोचावी याच्यासाठी सपोर्ट मी मागितला होता लाडक्या बहिणींकडे, पण लाडक्या बहिणींनी सपोर्ट केलेला नाही आहे. परंतु आपण जर पाहिलं तर माझ्या पद्धतीने मी त्या ठिकाणी प्रयत्न केले होते आणि भरपूर लाडक्या बहिणी होत्या, त्यांनी पण त्या ठिकाणी काही प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी काही बातमी ती सरकारपर्यंत गेलेली आहे आणि सरकारमध्ये महाराष्ट्राच्या माननीय मंत्री महोदय बघा अदितीताई तटकरे, महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी पण याची दखल घेतलेली आहे आणि KYC प्रक्रियेत येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. वेबसाईटमध्ये सध्या मोठे बदल सुरू असल्याने प्रक्रियेला वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशा लाभार्थींसाठी वेबसाईटमध्ये विशेष सुधारणा केल्या जात आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि KYC सोपी होईल असे तटकरे यांनी आश्वासन दिलेले. बघा, लवकरच प्रक्रिया जी ती सोपी होईल आणि तुम्हाला KYC करता येईल. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिली. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.